नमस्कार मित्रांनो. तर महावितरणचं जेईचं जे होते ते शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. आता जर पाहिलं तर EWS वाल्यांना 30 जागा आहे आणि टोटल आपल्या 302 जागा आहे. अनरिझर्वमध्ये 8 जागा आहे. EWSमध्ये 30 आहे. हे SCBCमध्ये पण 30 आलेले आहे नवीन जागा, म्हणजे जे पण बायफर्केशन आहे त्यानुसार. OBCला 137 आहे. SBC होते वाटते, हे त्याला 17 आहे. NTBला 5 आहे. NTCला 9 आहे. NTDला 13 आहे. VJAला 10 आहे. अजा आणि अजो म्हणजे हे अजो म्हणजे ST होते वाटते, तर त्यांना 0 आहे. आणि SCला 43 आहे. जाती आणि जमाती SC ST आय थिंक हे STच आहे वाटते. सॉरी, हे SC आहे, हे ST आहे, तर ते 43 आहे. आणि मग त्याच्यानंतर यांनी म्हटलं आहे की हे कमी जास्त किंवा रद्द पण होऊ शकतात, डिस्ट्रीब्युशन वगैरे. आणि त्यानंतर आता जे म्हणजे तुमच्यासाठी एक लिंक तयार करण्यात येईल SCBCमधून ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना, आणि मग तुम्ही ते करू शकता. म्हणजे अनरिझर्व आणि ज्यांनी EWSमधून फॉर्म भरला असेल ते इकडे जाऊ शकता, असं म्हणणं आहे. त्यानंतर जे वयोमर्यादा आहे ते 29 डिसेंबर 2023ची जे आहे तेच दिनांक धरण्यात यावा असं म्हटलं आहे. आणि पुढे जर पाहिलं तुम्ही तर ज्यांनी आधी अर्ज केला आहे त्यांना पूर्ण करण्याची गरज नाही आहे म्हणते. आणि ज्या आधीच्या अटी व शर्ती आहे त्या जशा तशा राहील. तर हे यायचं आहे. आणि या प्रकारे आपलं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. 302 जागा ही ECBCला 30 गेलेलं आहे.